उडी मारली का तिची पडली ते एवढं कन्फर्म नाही, ती जेव्हा आपटली ना तेव्हा बघितलं. बीड मधल्या एका टिकटॉक स्टारची आत्महत्या होते आणि आळ येतो एका मंत्र्यावर. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशी मागणी जोर धरते. तिचे आणि त्यांचे असे काही फोटोज, ऑडिओ क्लिप्स जगजाहीर फिरू लागल्यानंतर आणि खूप टीका झाल्यावर मंत्री महोदय कसा बसा राजीनामा देतात. संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी. टिकटॉक स्टार पूजा चव्हाणची ही गोष्ट. तिने आत्महत्या केली आणि तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचं नाव त्या साऱ्या प्रकरणाशी जोडलं गेलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. अर्थातच त्यानंतर त्या दोघांच्या नात्याची चर्चा सुद्धा झाली. नक्की काय होतं कनेक्शन पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यामध्ये, जाणून घेऊ याची फुल स्टोरी. वर्षांची पूजा ही मूळची बीड जिल्ह्यातल्या परळी गावातली एक साधी गरीब घरातली बंजारा समाजाची मुलगी. इंग्लिश शिकण्यासाठी पुण्यात आली आणि इथे येऊन ती तिच्या भावासोबत आणि मित्रासोबत हेवन पार्क बिल्डिंग मधल्या एका फ्लॅट मध्ये राहू लागली. पण अवघ्या काही महिन्यातच होत्याचं नव्हतं झालं. 7 फेब्रुवारी 2021च्या रात्री सुमारे 1:30 वाजता ती फ्लॅटच्या बाल्कनी मधून खाली पडते, पण डोक्याला आणि मणक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू होतो. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये असं कळतं की पूजा जेव्हा खाली पडली तेव्हा ती मद्यधुंद अवस्थेत होती. त्यातच ती खाली पडली असावी असा प्राथमिक अंदाज बांधला जातो. त्यामुळे पोलिसांसाठी सुद्धा ही केस साधी सरळ होऊन जाते. पण जेव्हा तपास पुढे पुढे उलगडत जातो तेव्हा हे फक्त ऍक्सिडेंट नसून आत्महत्या असल्याचं उघड होतं. पोलीस त्या दिशेने तपासाला सुरुवात करतात आणि पूजाचा फोन, लॅपटॉप असं सगळं ताब्यात घेतात. त्यातून अशा काही गोष्टी उघड होतात ज्यात नाव येतं तेव्हाचे वनमंत्री संजय राठोड यांचं. पूजाच्या लॅपटॉप मधून संजय राठोड आणि पूजा यांचे असे काही फोटोज पोलिसांना मिळतात ज्यावरून हे स्पष्ट होतं की पूजा आणि संजय राठोड यांचे खूपच घनिष्ठ संबंध होते. पूजाच्या फोनमधून पोलिसांना काही कॉल रेकॉर्डिंग्स मिळतात आणि त्या आवाजाची फॉरेन्सिक टेस्ट केली असता तो आवाज सुद्धा संजय राठोड यांचाच असल्याचं उघड होतं. हे सगळे कॉल्स पूजाच्या आत्महत्येच्या 4 ते 5 दिवस आधीचे होते. त्यापैकी एक संभाषण तब्बल 90 मिनिटांचं होतं. एक व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये पूजा समोरच्या व्यक्तीला गबरू शेठ असं म्हणते. हेलो शेठ, बोला. आपका हुकुम सर आपको पर रिजेक्ट लिस्ट मधून नंबर काढलाय. आणि एक असाही फोटो व्हायरल होतो ज्यात हॅपी बर्थडे गबरू असा लिहिलेला केक संजय राठोड कापत असताना दिसतात. त्यामुळे या प्रकरणावर संशय अजून बळावतो. एवढं मोठं प्रकरण आणि त्यातून राजकीय वादळ येणार नाही असं कसं होईल. त्यामुळे संजय राठोड यांचं नाव येताच विरोधी पक्ष सुद्धा आक्रमक झाले आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले. पण बंजारा समाजातले लोक मात्र राठोड यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आणि राजीनामा द्यावा लागू नये यासाठी राठोड यांनी सुद्धा खूप सेटिंग केली. पण अखेर 28 फेब्रुवारी 2021 ला संजय राठोड यांना राजीनामा द्यावाच लागला. सर्वांना मी एवढंच सांगतो की बदनामी कृपा करून करू नका. या संपूर्ण प्रकरणात अजून एक नाव येत होतं ते म्हणजे अरुण राठोड याचं. अरुण राठोड हा संजय राठोड यांचा कार्यकर्ता होता आणि तोच पूजासोबत त्या फ्लॅटमध्ये राहत होता. आणि जेव्हा पूजाने बाल्कनीमधून उडी मारली तेव्हा तो त्याच फ्लॅटमध्ये असल्याचं पोलिसांना त्याने सांगितलं होतं. पण या प्रकरणात अरुण राठोडचा सहभाग एवढाच नव्हता. अरुण राठोड आणि एका कथित मंत्र्याची ऑडिओ क्लिप त्यावेळी व्हायरल झाली होती. अजित दादा बोल. सुसाईड करू चुकेरी. यात ते दोघे बंजारा भाषेत बोलत होते. पण हे स्पष्ट होत होतं की तो व्यक्ती अजितदादा यांच्या मीटिंग बद्दल बोलत होता. तसंच अरुण आणि त्या मंत्र्याला पूजा आत्महत्या करणार आहे हे आधीपासूनच ठाऊक होतं, हेही स्पष्ट होतं. पूजाने आणलेली किट पॉझिटिव्ह आली आहे असंही त्या क्लिपमध्ये म्हटलं आहे. एवढंच नाही तर तिचा फोन काही करून गहाळ कर असे आदेश ते मंत्री अरुणला देत होते. हे कथित मंत्री म्हणजे संजय राठोडच असाच आरोप विरोधी पक्ष करत होते. पण दुसरा आवाज हा अरुणचा नाही असं अरुणच्या गावातली माणसं म्हणत होती. एवढंच नाही तर या सगळ्यामुळे माझ्या मुलीची बदनामी होत आहे, त्यामुळे हे प्रकरण सीबीआय कडे नेण्याच्या याचिकेला पूजाच्याच वडिलांनी विरोध केला आणि त्या केसमध्ये सगळं काही शांत झालं. नंतर निवडणुका झाल्या. तत्कालीन विरोधी पक्षाशीच युती करून संजय राठोड यांचा पक्ष सत्तेत आला आणि आता ते मंत्रीही आहेत.
सध्या बीडमध्येच गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा असताना पूजा चव्हाण प्रकरण कसं मागे पडलं हेही आठवून पाहू. आज बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात त्यांचा भाऊ, मुलं आणि संपूर्ण गाव आणि काही मीडिया असे सगळे एकवटून उभे राहिले. पण तिथे पूजाच्या प्रकरणात मात्र वडिलांनीच माघार घेतली आणि पुढे मीडियातूनही त्या आत्महत्येची चर्चा पुसट होत गेली. पण अरुण राठोड खरंच दोषी होता का? पुरावे नाहीसे करण्यासाठी सांगणारा आवाज हा संजय राठोड यांचाच होता का? जर नव्हता तर कोणाचा होता? संजय राठोड यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आणि ते पुन्हा मंत्रीही झाले. पण त्या ऑडिओ क्लिप्सवरून हे तर स्पष्ट होतंय की पूजाच्या आत्महत्येत अत्यंत हेवीवेट व्यक्ती गुंतलेली होतीच. मग ती व्यक्ती नेमकी कोण होती? असे बरेच प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. पण पूजा चव्हाण मात्र जीवानिशी गेली ती गेलीच.